DMER भरती रिलेटेड जो कॅन्डिडेटचा क्वेश्चन होता सध्या की जर नेमका DMER भरती कधी होणार आहे, तर त्याच्या रिलेटेड बघा एक शासन निर्णय आलेला आहे, कार्यालयीन आदेश आहे. तर त्याच्यानुसार MPSC आता जी एक्झाम कंडक्ट करणार आहे, तर त्याच्यामध्ये बघा हे 12 तारखेचं पत्र आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला शॉर्टमध्ये मित्र म्हणतात, त्याचा विषय काय बघा या लेटरमध्ये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनासाठी म्हणजे रिवाईज करण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याबाबत तर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्या रिलेटेड हा कार्यालयीन आदेश आहे. तर ह्या कार्यालयीन आदेशामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे MPSCनं हा संदर्भ दिलेला आहे. त्यांनी दिनांक 13 मे 2026 जो पत्र त्याच्यानुसार स्पर्धा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे, विद्यमान म्हणजे सध्याचे जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, त्या सिलेबसचं पुनरावलोकन म्हणजे रिवाईज करून करण्याची विनंती महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेने म्हणजे मित्र यांनी केली आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की बदलत्या ज्या शैक्षणिक आणि ज्या व्यावहारिक गरजा आहेत त्याच्या अनुषंगानं जो अभ्यासक्रम आहे तो थोडक्यात आउटडेटेड झालेला आहे, तर कालबाह्य झालेला आहे. तर त्याच्यामुळं अद्ययावत करणे आवश्यक असल्याने त्याच्यामध्ये रिवाईज करण्याची त्याला गरज आहे. त्याच्यामुळं मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या निर्देशानुसार सदर कार्यासाठी खालीलप्रमाणे तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता ही ती समिती आहे. समितीची रचना ह्याच्यामध्ये हे श्री प्रवीण परदेशी अध्यक्ष आहेत, श्री DK जैन सदस्य आहेत, रघुनाथ माशेलकर हे पण सदस्य आहेत. 7 जणांची समिती आहे. संजय विजले सर समिती सदस्य आहे. त्याच्यानंतर उमाकांत दांगट सदस्य, शेखर सदस्य गायकवाड, त्यानंतर अमन मित्र हे पण सदस्य सचिव आहेत. तर ही जी समिती आहे, तर ह्या समितीचं बघा कार्यक्षेत्र म्हणजे ह्यांचं काम काय, ह्याच्यामध्ये कामकाज काय आणि कार्यक्षेत्र काय. तर सगळ्यात पहिलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ ब म्हणजे आता सर्व ज्याच्यामध्ये जे MPSCकडे गेलेले आहेत घेण्यात येणाऱ्या अ ब राजपत्रित म्हणजे गॅझेटेड नॉन गॅझेटेड आणि गट क सेवा परीक्षेच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे म्हणजे सध्याचा जो सिलेबस आहे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे, रिवाईज करणं आणि संबंधित विभाग जो ज्या त्या डिपार्टमेंटचा संबंधित विभागातील विषयातील तज्ज्ञाशी विचारविनिमय करणे. तर त्यांच्यासोबत विचारविनिमय करून त्या डिपार्टमेंटच्या जसं एक्झाम्पल आता आपण समजा स्टाफ नर्स रिलेटेड नर्सिंगचं जर बोलायचं झालं तर समजा आपलं जे हेल्थ डिपार्टमेंट आहे DMER सध्या ते गेलेलं आहे. आता बाकी अ ब क चे आणखीन ऑदर कॅडरचे पण गेलेले आहेत MPSCकडं. आपण स्पेसिफिकली जर आता स्टाफ नर्स रिलेटेड बोलायचं झालं तर DMER आता हे पण MPSCकडे गेलेलं आहे. तर DMERचे त्या संबंधित विभागाचे जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आणि त्यांचा जो काय अभ्यासक्रम आहे म्हणजे आता समजा आपला DMERचा जो काय अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे, अभ्यासक्रमातील कालबाह्य विषय बदलून जे आउटडेटेड झालेले सब्जेक्ट आहेत ते बदलून त्याच्या ठिकाणी नवीन तांत्रिक, प्रशासकीय व समकालीन सध्याच्या चालू घडामोडीशी संबंधित विषयांचा समावेश सुचविणे. म्हणजे जे काही सिलेबसमध्ये चेंजेस करायला सांगितले थोडक्यात त्यांनी त्या विभागाचे जे कोणी संबंधित तज्ज्ञ असतील त्यांच्यासोबत विचार विनिमय करून जे आउटडेटेड झालेले ज्यांची काही सध्या गरज नाही आता कालबाह्य झालेले विषय ते बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय हे रिवाईज करायला सांगितलं. थोडक्यात सिलेबस रिवाईज करायचा आहे त्यांना आणि सुधारित अभ्यासक्रमासह नवीन सिलेबसनुसार शिफारशीचा सविस्तर अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणे आणि MPSCला सादर करायचा आहे. तर त्याच्यासाठी ही समिती निवडलेली आहे. आता समितीचं कामकाज काय की समिती आवश्यकतेनुसार काय करेल, संबंधित विषयातील तज्ज्ञ, आता आपण स्टाफ नर्स रिलेटेड म्हणलं तर आपल्या DMERच्या डिपार्टमेंट रिलेटेड, तर त्या डिपार्टमेंटचे त्या विषयातले जे काही तज्ज्ञ असतील शासकीय अधिकारी यांच्या समितीच्या बैठकीस निमंत्रित करू शकते. म्हणजे त्यांच्यासोबत बैठक वगैरे करून ह्याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत किंवा सुधारणा करायच्या आहेत. मग त्यांनी सांगितले कालबाह्य विषय बदलून म्हणजे आउटडेटेड झालेले त्याच्यामध्ये चेंजेस करून ते काढून त्याच्या ठिकाणी नवीन सिलेबसमध्ये चेंजेस करणं. त्याच्यानंतर समितीचे कार्यालयीन कामकाज सदस्य सचिव, ठीक आहे, हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे एवढा, ठीक आहे. तर हे सर्व करून समितीला काय करायचं आहे, समिती आपला अंतिम अहवाल या आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत सादर करेल. म्हणजे आता ह्या समितीला 3 महिने वेळ दिलाय कशासाठी की तुमचा सिलेबस रिवाईज करण्यासाठी. 3 महिन्यामध्ये हा सिलेबस रिवाईज करायचा आहे आणि MPSCला अहवाल सादर करायचा आहे. बघा समितीचा अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या मान्यतेने मुदतवाढ सुद्धा देण्यात येईल. म्हणजे सध्या तर 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे, पण जर गरज पडली तर इथं बघा लास्टला दिली त्यांनी मुदतवाढ पण देण्यात येईल. म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त जर वेळ लागत असेल तर त्यांना आणखी मुदत वाढवून पण देण्यात येईल. मग आता याच्यावरून जो कॅन्डिडेटचा क्वेश्चन होता की सर मग आता MPSCकडं एक्झाम गेलेली आहे DMER, तर मग आता कधी होईल. तर बघा
इथं क्लिअरली त्यांनी सांगितलं आहे की 3 महिने तर वेळ ह्या समितीला दिला आहे. आता 3 महिन्यामध्ये ही समिती काय करणार आहे की आपले स्पेसिफिकली आता स्टाफ नर्स रिलेटेड बोलतोय तर DMAR असेल, तर ह्याचा जो काही सिलेबस असेल आपला तो रिवाईज करणं, त्याच्यातले आउटडेटेड पार्ट काढून टाकणं, त्याच्यामध्ये जे काही नवीन बदल करायचे त्यांना न्यू काही सिलेबस ॲड करायचं ते करणं, ठीक आहे, जे काही चेंजेस असेल ते करणं आणि अहवाल सादर करणं हे समितीचं काम आहे. ह्याच्यासाठीच 3 महिने वेळ दिलेला आहे. मग आता 3 महिने तर ह्याच्यातच गेले, त्याला गरज पडली तर आणखी मुदतवाढ पण देता येईल असं सांगितलं. पण समजा आपण समजू की गरज नाही पडली, त्यांना मुदतवाढीची गरज वगैरे नाही पडली, सगळं वेळेत झालं, तरी पण हे बघा हे साधारण 3 महिने, त्याच्यानंतर 1-1.5 महिना ॲड वगैरे येणं ह्याच्यामध्ये म्हणजे एक 4-5 महिन्याचा तर कालावधी जाईलच याच्यामध्ये. तर जे कॅन्डिडेट विचारत होते की सर DMAR एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे, तर बघा माझं तर पर्सनल ओपिनियन, ह्याच्या आधी पण मी लास्ट व्हिडिओ बनवला त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की जूनच्या आधी मला तर वाटत नाही एक्झाम होणार नाही. ठीक आहे, कोण काय व्हिडिओ बनवतो तो विषय वेगळा राहिला, जस्ट त्याचं ओपिनियन मी त्यावेळेस सांगितलं होतं की पर्सनली मला वाटत होतं की जूनच्या आधी पॉसिबल नाही झाली एक्झाम. तर आता पण मी तुम्हाला सांगतो की बघा हे 3 महिने तर ह्या समितीला वेळ दिलेला आहे. तिथून पुढे जर गरज पडली तर आणखीन मुदतवाढ देण्यात येईल. ठीक आहे, पण समजा नाही गरज पडली, 3 महिन्यातच झालं सर्व, तिथून पुढे ॲड वगैरे येणं 1-1.5 महिना ह्याच्यामध्ये म्हणजे साधारण एक 4-5 महिन्याचा कालावधी जाईल. कसं पण हे इयर एंडिंगपर्यंत जाणारच, 2026च्या इयर एंडिंगपर्यंत जर सर्व प्रोसेस एकदम फास्ट झाली, काही अडचण नाही आली, तरी पण 2026च्या इयर एंडिंगपर्यंत हे जाणारच सर्व. ठीक आहे, जर ह्याच्यामध्ये काही अडचण वगैरे आली तर आणखीन एक्सटेंड पण होऊ शकतं. ठीक आहे, आता त्यावेळेस बघू आपण याच्यामध्ये आणखीन काय गरज पडते का नाही पडते, पण सध्याच्या कंडिशनला तरी हे 3 महिने. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जे एक्झाम कंडक्ट करणार आहे, जर MPSCनंच एक्झाम कंडक्ट केली तर 4-5 महिने तर जाणारच. पण एका वेळेस असं पण होऊ शकतं, एक प्रॉबेबिलिटी सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, हे काही ऑफिशियल नाही, कन्फर्म नाही, पण कदाचित असं पण होऊ शकतं की हेल्थ डिपार्टमेंट हे इमर्जन्सी डिपार्टमेंट आहेत, आता स्टाफची गरज आहे, इतके दिवस जर ह्यांना जर खूप लेट होत असेल, हेल्थ डिपार्टमेंटला जर ह्यांना मनुष्यबळाची गरज आहे, तर याच्या आधी पण DMARनं तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे परमनंट भरती होईपर्यंत कॉन्ट्रॅक्ट भरतीचं त्यांनी चालू केलं होतं. तर कदाचित जर हे खूपच लेट होत असेल तर एक प्रॉबेबिलिटी ही पण आहे की परत एकदा ते कॉन्ट्रॅक्ट भरती चालू करू शकतील, ते पण होऊ शकतं. किंवा सेकंड प्रॉबेबिलिटी अशी पण आहे की समजा जसं TCSनंच बाकी कॅडरची एक्झाम घेतली होती आपली, फक्त स्टाफ नर्स कॅडर एकच राहिलं होतं त्याच्यामध्ये, बाकी कॅडरची ह्यानं TCSनंच घेतली होती एक्झाम लास्ट टाईम. ठीक आहे, तर तेच आता जुनीच भरती आहे, त्याच्यामुळे ही पण एखादी भरती TCSकडूनच कंडक्ट करून घेऊ शकतं डिपार्टमेंट. ठीक आहे, तो आता डिपार्टमेंटचा निर्णय काय करायचं. तर ह्या 2 प्रॉबेबिलिटी आहेत की असं पण होऊ शकतं जर खूपच लेट होत असेल MPSCकडून तर. ठीक आहे, आणि जर डिपार्टमेंटला गरजच असेल आता स्टाफची जास्तच गरज पडली तर या 2 प्रॉबेबिलिटी आहेत की एकतर कॉन्ट्रॅक्टवर पण तात्पुरत्या स्वरूपात भरू शकतं किंवा TCSकडून पण घेऊ शकतं, पण ह्या दोन्ही गोष्टी आणखीन ऑफिशियल नाही आहेत. ठीक आहे, मी जस्ट एक प्रॉबेबिलिटी सांगतो तुम्हाला की असं पण होऊ शकतं जर MPSCकडून खूपच लेट होत असेल. साधारण एक 4 ते 5 महिने तर लागणार आहेत, आता ह्या लेटरमध्ये इतकं तर तुम्हाला कळलंच असेल, पण त्याच्या पण जास्त वेळ लागत असेल आणि जर DMARला स्टाफ नर्सची जास्तच कमतरता भासत असेल तर कदाचित या दोन्हीपैकी एखादा ऑप्शन पण ते चूज करू शकतात, पण हे ऑफिशियल नाही आहे, मी आता पण क्लिअरली सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, तर जरी वेळ असेल मिनिमम 4-5 महिने तर वेळ आहेच आता समजायला, MPSC जरी कंडक्ट करणार असेल तरी. त्याच्यामुळं वेळ आहे तर स्टडी चालूच ठेवा, स्टडी बिलकुल बंद नका करू. तुमचा जो कंटिन्यू स्टडी आहे तो कंटिन्यू चालू ठेवा. ज्यावेळेसपर्यंत काही जे काही अपडेट येईल पुढलं मी तुम्हाला इन्फॉर्म करेनच, पण तुमचा स्टडी वगैरे कंटिन्यू चालू ठेवा. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही आणखी डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन करून विचारू शकता.